नमस्कार. आज आपण बॅटरी चार्जिंग बद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत, खास करून ITI इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी. आपण तंत्रज्ञान, वेगवेगळे प्रकार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षितता या सगळ्यावर सविस्तर बोलणार आहोत. चला तर मग पटकन बघूया आज आपण काय काय शिकणार आहोत. आपण चार्जिंगच्या अगदी बेसिक गोष्टींपासून सुरुवात करून त्याचे वेगवेगळे प्रकार, सुरक्षितते नियम, टेस्टिंगची उपकरणं आणि शेवटी बॅटरीची देखभाल कशी करायची हे सगळं सविस्तरपणे पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न, बॅटरी चार्ज करायची गरजच का पडते? म्हणजे नेमकं काय होतं बॅटरीमध्ये? हे बघा, अगदी सोपं आहे. जेव्हा आपण बॅटरी वापरतो तेव्हा तिचं व्होल्टेज आणि क्षमता दोन्ही कमी होतं, म्हणजे ती लो होते. आता चार्जिंग प्रक्रिया काय करते, तर ही जी रासायनिक क्रिया आहे तिला पूर्णपणे उलटवते. चार्जर आपल्या घरातला AC सप्लाय घेतो, त्याला DC सप्लायमध्ये बदलतो आणि बॅटरीला देतो, ज्यामुळे बॅटरी पुन्हा ऊर्जा साठवायला लागते आणि फुल चार्ज होते. ठीक आहे, तर आता आपण चार्जिंगच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल बोलूया. बॅटरी चार्ज करायचे अनेक मार्ग आहेत आणि प्रत्येक पद्धतीचा एक खास उद्देश असतो. चला एक एक करून त्या समजून घेऊ. सगळ्यात पहिली पद्धत आहे कॉन्स्टंट करंट चार्जिंग, किंवा मराठीत आपण म्हणू स्थिर प्रवाह पद्धत. ह्याच्या नावातच सगळं आहे. म्हणजे बॅटरी चार्ज होत असताना जो करंट दिला जातो तो सुरुवातीपासून ते बॅटरी पूर्ण चार्ज होईपर्यंत अगदी स्थिर म्हणजे सारखाच ठेवला जातो. आता ही पद्धत वापरायची कुठे? तर याचा सगळ्यात मोठा फायदा तेव्हा होतो जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या कपॅसिटीच्या अनेक बॅटऱ्या एकाच वेळी चार्ज करायच्या असतात. इथे बघा, सगळ्या बॅटऱ्या सिरीजमध्ये जोडून त्यांना एकाच वेळी चार्ज करता येतं. खूपच प्रॅक्टिकल आहे हे. पुढची पद्धत आहे कॉन्स्टंट व्होल्टेज चार्जिंग, म्हणजे स्थिर विभव पद्धत. आता इथे बरोबर उलटं आहे. इथे व्होल्टेज स्थिर ठेवलं जातं पण करंट मात्र बदलत राहतो. आणि याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण म्हणजे आपल्या गाडीचा अल्टरनेटर. जेव्हा गाडीचं इंजिन चालू असतं तेव्हा अल्टरनेटर याच पद्धतीनं गाडीची बॅटरी चार्ज करतो. सुरुवातीला जास्त करंट आणि नंतर हळूहळू कमी. आता बोलूया ट्रिकल चार्जिंगबद्दल. ही एक इंटरेस्टिंग पद्धत आहे. समजा बॅटरी फुल चार्ज आहे पण ती तशीच राहावी असं आपल्याला वाटतं, तेव्हा ही पद्धत वापरतात. ही पद्धत कुठे कामी येते? तर आपल्या घरातल्या इन्व्हर्टरमध्ये किंवा मोठमोठ्या जनरेटरमध्ये या उपकरणांची बॅटरी नेहमी फुल चार्ज आणि तयार असावी लागते. ट्रिकल चार्जिंगमुळे बॅटरी हळूहळू अगदी कमी करंटवर चार्ज होत राहते आणि तिचं आयुष्यही वाढतं. बरं, आता विचार करा, एखादी बॅटरी पूर्णपणे डेड झाली आहे, डाऊन झाली आहे, मग काय करायचं? अशा इमर्जन्सी सिच्युएशनसाठी आहे बूस्ट चार्जिंग. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, बूस्ट चार्जिंग म्हणजे बॅटरीला एक प्रकारचा शॉक देणं आहे. खूप जास्त करंट कमी वेळेसाठी दिला जातो. त्यामुळे ही पद्धत रोजच्या वापरासाठी अजिबात नाही. ही फक्त आणि फक्त आपत्कालीन परिस्थितीत वापरायची आहे. आणि आपली शेवटची पद्धत आहे फ्लोट किंवा रेक्टिफायर चार्जिंग. ही पद्धत खरं तर AC सप्लायचं DCमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेवर आधारित आहे. तुम्ही UPS पाहिलं असेल, कॉम्प्युटरसाठी किंवा मोठ्या सर्व्हर रूममध्ये वापरतात ते. तर त्या UPS सिस्टमच्या मागे हेच तंत्रज्ञान काम करतं. ते सतत बॅटरीला चार्ज आणि तयार ठेवतं. चला, आतापर्यंत आपण चार्जिंगच्या पद्धती पाहिल्या, पण कोणतंही प्रॅक्टिकल काम करण्याआधी जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सेफ्टी, सुरक्षितता. हे जे नियम आहेत ना, ते अगदी पाठच करून ठेवा. पहिलं म्हणजे जिथे बॅटरी चार्ज होत आहे तिथे हवा खेळती असली पाहिजे, कारण चार्जिंगच्या वेळी हायड्रोजनसारखे स्फोटक वायू तयार होतात. दुसरं म्हणजे पोलॅरिटी, प्लसला प्लस, मायनसला मायनस. शॉर्ट सर्किट टाळा, ओव्हरचार्जिंग करू नका आणि बॅटरी जोडण्याआधी किंवा काढण्याआधी मेन सप्लाय बंद करा. हे नियम पाळलेच पाहिजेत. आणि स्वतःच्या सुरक्षतेचं काय? नेहमी PPE किट वापरा, म्हणजे रबरी हातमोजे आणि गॉगल्स. आणि दुर्दैवाने जर बॅटरीचा ॲसिड त्वचेवर किंवा डोळ्यात उडालं तर लगेच भरपूर स्वच्छ पाण्याने धुवा, नंतर साबणाने धुवा आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. ह्यात हलगर्जीपणा चालणार नाही. ठीक आहे, सुरक्षिततेबद्दल बोलून झालं. आता आपण बघूया की बॅटरीची हेल्थ म्हणजे तिची तब्येत कशी आहे आणि ती किती चार्ज आहे हे तपासण्यासाठी कोणती उपकरणं वापरतात. हे बघा, ही आहेत आपली हत्यारं. व्होल्टमीटर, ॲम्पमीटर, मल्टीमीटर हे तर आहेतच, पण त्यासोबत हायड्रोमीटर आणि हाय रेट डिस्चार्ज टेस्टर, ज्याला बॅटरी लोड टेस्टर पण म्हणतात. ही सगळी उपकरणं एका इलेक्ट्रिशियनसाठी खूपच आवश्यक आहेत. पण एक प्रश्न आहे, बॅटरी किती टक्के चार्ज आहे हे एकदम अचूक कसं ओळखायचं? फक्त व्होल्टेज बघून कळेल का? नाही. त्यासाठी आपल्याला बॅटरीच्या आत डोकावून पाहावं लागेल, म्हणजे तिच्या इलेक्ट्रोलाइटला तपासावं लागेल. आणि हे काम करतो हायड्रोमीटर. हे उपकरण बॅटरीच्या आतल्या ॲसिड पाण्याच्या मिश्रणाची
म्हणजेच इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मोजतं. आणि ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपल्याला बॅटरीच्या चार्जिंगची अगदी अचूक माहिती देते. आता इथे बघा, हे एकदम सोपं करून दाखवलं आहे. जर हायड्रोमीटरची रीडिंग 1.260च्या आसपास आली तर समजायचं की बॅटरी फुल चार्ज आहे, म्हणजे हिरवा सिग्नल. जर ती 1.200च्या आसपास असेल तर 50% चार्ज आहे, आणि जर 1.150 पर्यंत खाली आली तर समजायचं की बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज झाली आहे, रेड सिग्नल. बघा, फक्त योग्य पद्धतीनं चार्जिंग करणं पुरेसं नाही. जर बॅटरीचं आयुष्य वाढवायचं असेल तर तिची नियमित देखभाल करणं म्हणजे मेंटेनन्स करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर हे आहेत बॅटरीच्या देखभालीचे सुवर्ण नियम. 1. पाण्याची पातळी नियमित तपासा आणि फक्त डिस्टिल्ड वॉटरच टाका. 2. टर्मिनल नेहमी स्वच्छ ठेवा, त्यावर गंज चढू देऊ नका. 3. बॅटरी 1.75 व्होल्टच्या खाली डिस्चार्ज होऊ देऊ नका. आणि 4. बॅटरी नेहमी वरून स्वच्छ ठेवा. चला तर, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळं एकत्र करून पाहूया की बॅटरीची काळजी घेण्यामध्ये मास्टरी मिळवणं म्हणजे नेमकं काय. हे बघा, बॅटरीची उत्तम कार्यक्षमता आणि तिचं दीर्घायुष्य या 3 गोष्टींवर अवलंबून आहे. 1. योग्य चार्जिंग पद्धत निवडणं. 2. तिची नियमित देखभाल करणं. आणि 3. सुरक्षित वातावरणात काम करणं. जेव्हा या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हाच आपल्याला सर्वोत्तम परिणाम मिळतो. तर लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टींवर लक्ष दिल्यास आपल्या हातात फक्त एक चालू बॅटरी नाही तर एक विश्वासार्ह आणि वर्षानुवर्षे टिकणारा ऊर्जा स्रोत असेल. आता विचार करा, तुमच्या वर्कशॉपमध्ये एखादी डेड बॅटरी आली तर तुम्ही सगळ्यात आधी काय तपासाल?